नमस्कार, मी दीपक पळसुले. या विशेष चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रोवर्सीचा सुकाळ आहे आणि अशातच अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी नवीन वक्तव्य करून नवीन कॉन्ट्रोवर्सी जन्माला घातली आहे. आणि अर्थातच त्यांनी जे भाष्य केलेलं आहे ते आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या बद्दल. आणि शिवराय म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्या मनातलं असं हे दैवत आहे. आणि स्वाभाविकच त्यांनी जी भाषा वापरली, त्यांनी जो टोन वापरला, त्यानंतर कोणत्याही शिवप्रेमींच्या मनात राग उफाळला नसता तरच नवल. आणि याच सगळ्याबद्दल ती नेमकी घटना काय होती किंवा इतिहास नेमका त्या पाठीमागचा काय सांगतो, हे आपण जाणून घेणार आहोत. आणि आपल्यासोबत यासाठी गप्पा मारण्यासाठी, चर्चा करण्यासाठी इतिहास अभ्यासक पार्थ बावस्कर आहे. पार्थ, तुझं स्वागत. खर तर राहुल सोलापूरकरांचं तू नमस्कार. सगळं वक्तव्य ऐकलेलं असशीलच. तू या सगळ्याकडे नेमकं कसं बघतो? ती घटना नेमकी काय होती? त्या पाठीमागचा इतिहास नेमका काय सांगतो? नमस्कार सगळ्यांना. महाराष्ट्रात रोज नवीन वाद उफाळून येतो हे अगदी खरं आहे. आणि त्यातल्या त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपल्या सगळ्यांच्या हृदयाच्या जवळचा विषय आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल असं एखादं वक्तव्य समोर आल्यानंतर साहजिकच त्याची चर्चा होत असते. आणि तो आत्ता जे बोललास ते मला जास्त पटलं ते वाक्य, की बोलण्याचा टोन, आपण इतिहास कशा पद्धतीनं मांडतो आणि तो आपण इतिहास मांडल्यानंतर समोरची माणसं तो इतिहास कसा रिसीव्ह करतील, याचा कदाचित थोडासा विचार झाला असता तर मला असं वाटतं की या सगळ्या प्रश्नाकडे महाराष्ट्राने वेगळ्या दृष्टिकोनातनं बघितलं असतं. हम्म. इतिहास हा आपल्याला या घटनेबद्दल, छत्रपतींच्या आग्र्याहून सुटकेच्या घटनेबद्दल दोन वेगवेगळ्या गोष्टी सांगतो. इतिहासात याबद्दल दुमत आहे, पण ते दुमत आपण कशा पद्धतीनं मांडतो आहोत ही गोष्ट मला असं वाटतं सगळ्यात जास्त मॅटर करते. आणि ती जर योग्य पद्धतीनं मांडली गेली असती तर कदाचित राहुलजींना जे सांगायचं होतं ते एका वेगळ्या पद्धतीनं सांगता आलं असतं, असं एक माझं प्राथमिक याबद्दलचं मत आहे. आणि तू इतिहासाबद्दल मला म्हणालास की मूळ इतिहास काय सांगतो, खरा इतिहास काय सांगतो, त्याच्याबद्दल मी तुला सांगतो की आग्र्याहून सुटका या घटनेबद्दल आपल्याकडे साधारणतः एक 300 ते 350 कागदपत्र उपलब्ध आहेत. हम्म. आता जी घटना तुम्हाला सांगितली जाते की छत्रपती शिवाजी महाराज मिठाईच्या पेटाऱ्यांमधनं सुटले, ही घटना जी आहे ती साधारणपणे तत्कालीन समकालीन लेखकांनी लिहिलेल्या बखरींच्या वर्णनांमधनं आलेली आहे. आणि त्याला एक दुसरा जो अँगल आता राहुलजींनी दिला त्याबद्दल म्हणजे मला कल्पना नाही राहुलजींनी कुठल्या इतिहासाचे संदर्भ दिलेत. त्यांनी हम्म. ते संदर्भ जर महाराष्ट्रासमोर आणले तर अधिक बरं होईल. पण याला एक वेगळा अँगल आहे जो काही राजस्थानी कागदपत्रांमधनं, आलमगिरीमधनं आपल्या समोर येतो. तर अशा दोन घटना इतिहासामध्ये आहेत हे मी नक्की तुला सांगू शकतो आणि हम्म. त्याबद्दल आपण बोलायला हरकत नाही. हम्म. अम, साधारणपणे पाठ बघायचं झालं ना, की इतिहास म्हटलं तर अनेक तर्कवितर्क, त्याच्यानंतर अनेक बखरी, अनेक ठिकाणचे पत्रांमधले उल्लेख, अनेक ठिकाणी गेल्यानंतर तिथे सापडणाऱ्या वस्तू, अशा पद्धतीनं तो मांडला जातो किंवा त्याच्यातून जे तर्क निर्माण करून जो एक इतिहास आपल्यासमोर मांडला जातो. तर ही जी काही घटना घडलेली होती की छत्रपती शिवराय हे आग्र्यातून पेटाऱ्यातून निघालेले होते. आपल्या चौथीच्या पुस्तकाच्या धड्यामध्येही सगळं आपण तेच होतं. त्याच्यानंतर वेगवेगळ्या इतिहासकारांनी वेगवेगळे दावे त्याबद्दल केलेले होते. तर तुझा याच्यातला अभ्यास नेमका काय सांगतो? दोन गोष्टी आहेत, मी दोन गोष्टी सांगतो. आधी मी ही गोष्ट क्लिअर करतो दीपक, की आपण सगळ्यांनी जी आग्र्याहून सुटकेची गोष्ट ऐकलेली आहे, ती गोष्ट कुठून आली. गंमत अशी आहे की साधारणपणे शिवाजी महाराज आग्र्याहून महाराष्ट्रात जेव्हा आले तेव्हा हम्म. त्यांना तिथनं महाराष्ट्रात यायला 2 महिन्यांचा कालावधी लागलेला आहे. आणि त्या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यांचं तिथनं सुटणं, तिथनं सुटल्यानंतर त्यांचं वेळोवेळी बाहेर येणं आणि बाहेर आल्यानंतर वेषांतर करून टप्प्याटप्प्याने मार्गामध्ये घोडी बदलून इथे येणं, हा सगळा एक काळ झाला. आता या सगळ्या काळानंतर औरंगजेबाला जेव्हा कळलं की महाराष्ट्रात सुटलेले म्हणजे महाराज सुटलेले आहेत, प्रत्यक्ष ते जुलैमध्ये सुटले आणि औरंगजेबाला त्याच्यानंतर काही दिवसांनी ती बातमी कळलेली आहे. आणि ती बातमी कळल्यानंतर जेव्हा औरंगजेबाने शोध मोहीम सुरू केली की काय झालं असेल बुवा, काय घडलं असेल बुवा, हम्म. त्या दरम्यान जे पहारेकरी, जे सरदार औरंगजेबाने नेमलेले होते शिवाजी महाराजांची पाहणी करण्यासाठी किंवा शिवाजी महाराजांवरती गस्त ठेवण्यासाठी, त्या सरदारांनी उठवलेली ही आवई आहे. त्या सरदारांनी, शिवाजी महाराजांच्या तिथल्या काही माणसांनी आणि त्या सरदारांनी उठवलेली आवई. कारण हम्म. महाराज महाराष्ट्रात आल्यानंतर सुद्धा 2 माणसं त्यांची तिथे होती. आणि ती 2 माणसं त्याच्यानंतर बराच काळ म्हणजे जवळपास 3-4 महिने तिथे होती. महाराजांनी इथनं पत्र पाठवली औरंगजेबाला की आता मी तर इथे
सही सलामत सुटून आलेलो आहे, त्या माणसांचं तुम्ही तिथे काय करणार? त्या माणसांना तिथे प्रचंड छळ भोगायला लागला आणि त्या दरम्यान त्यांनी म्हणा, पण त्यांनी हे सांगितलं नाही की महाराज कसे सुटून गेले. पण त्या गस्त घालणारे जे पहारेकरी होते त्यांना कारणच कळे ना की कसे गेले महाराज, कुठून गेले. ते मिठायांचे जे पेटारे महाराजांनी वाटायची सुरुवात केलेली होती, दान धर्म केलेला होता, हम्म. त्या सगळ्या दरम्यान त्यांनी असा तर्क लढवला की महाराज या मिठाऱ्यांच्या पेटाऱ्यातनं कदाचित गेले असावेत. आणि मग अच्छा. ती गोष्ट, ती भावना आणि ती कथा महाराष्ट्राला किंवा संपूर्ण भारताला परिचित झाली की कदाचित त्या मिठाईच्या पेटाऱ्यातनं महाराज गेले असावेत. आणि हम्म. ती घटना गेले अनेक वर्ष आपण ऐकतो आहोत, गेले अनेक वर्ष आपण इतिहासाच्या पुस्तकांमधनं मांडली जाते. आणि मग त्यांनी जो जबाब दिला, औरंगजेबाला काहीतरी उत्तर पाठवणं आवश्यक होतं की कसे सुटले महाराज. कारण महाराज जेव्हा तिथनं सुटून गेले तेव्हा औरंगजेब दिल्लीत नव्हता, हम्म. हे सत्य समजून घ्या. 24 जुलै ते 27 जुलै औरंगजेब शिकारीसाठी गेलेला होता. आणि शिकारीला निघायच्या 2 दिवस आधी 22 जुलैला, 22 जुलै 1666 मला वाटतं, तर हम्म. त्या दरम्यान महाराजांनी तो प्लॅन केला आणि महाराज तिथनं निसटले. हम्म. त्यामुळं औरंगजेब आल्यानंतर त्याला जे उत्तर द्यायचं होतं ते उत्तर काय द्यायचं याचा जेव्हा त्या लोकांनी विचार केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की तेव्हा त्यांनी ठरवलं की असं असं ते गेले. आणि मग त्या बखरकारांनी सुद्धा तीच गोष्ट ऐकली आणि बखरींमध्ये त्याची नोंद झाली. हा झाला एक भाग. हम्म. ही झाली एक बाजू. ही झाली आतापर्यंत महाराष्ट्राने आणि भारताने ऐकलेली एक बाजू. याला हम्म. दुसरी बाजू आहे. हम्म. महाराजांच्या अटकेची जी तारीख आहे ती तारीख आहे 29 मे 1666. अच्छा. 29 मे 1666 ला महाराज अटक झाली त्यांना. आणि तिथनं त्यांच्या सुटकेची तारीख साधारण 22 जुलैच्या नंतरची आहे. म्हणजे जूनचा पूर्ण महिना आणि जुलैचे जवळपास 20-22 दिवस महाराज आग्र्याच्या किल्ल्यात आहेत. आता या दरम्यान घडलेल्या 2 ते 3 महत्वाच्या घटना आहेत. या घटना आपण समजून घेतल्या पाहिजे. 15 तारखेला साधारणतः 15 जुलैच्या आसपास ज्याच्या सांगण्यावरनं महाराज तिथे आलेले होते, हम्म. असा मिर्झा राजा जयसिंगांचा मुलगा हम्म. रामसिंग, तो महाराजांकडे गेला आणि तो महाराजांना असं म्हणाला की औरंगजेब बादशाह शिकारीसाठी असा असा चाललेला आहे आणि आम्ही तुम्हाला पण विनंती करतो की तुम्ही सुद्धा आमच्यासोबत शिकारीला चला. हा सगळा जो उल्लेख मी आता सांगतोय हा हम्म. राजस्थानी कागदपत्रांमध्ये आहे, आलमगीरमध्ये आहे. तर तो म्हणाला चला. महाराज म्हणाले की नाही, माझं काही आता मन लागत नाही, माझ्यासोबतची माणसं मी आधीच पाठवून दिलेली आहेत, अशा परिस्थितीत मी काही शिकारीला येणार नाही. आणि महाराज चान्स शोधत होते, महाराज संधी शोधत होते. हम्म. आणि त्यांना जेव्हा कळलं की औरंगजेब असा असा दिल्लीच्या बाहेर जाणार आहे, राजधानीच्या बाहेर जाणार आहे, तेव्हा नेमकं महाराजांनी 22 जुलैचा तो दिवस आहे, हम्म. 22 जुलैच्या दिवशी महाराजांनी कवींद्र परमानंदांना बोलवलं. आणि अच्छा. महाराजांनी असं ठरवलं की आता आपण जे महाराज नाटक करत होते की त्यांचं सगळं मन धर्मकार्यात लागलेलं आहे, असं हम्म. म्हणून त्यांनी कवींद्र परमानंदांना बोलवलं. आणि कवींद्र परमानंदांच्या सोबत काशीचे ब्रह्मवृंद यांची जेवणावळ, त्यांचा सत्कार आणि दान धर्म असा कार्यक्रम आयोजित केला. अच्छा. मग त्या दानधर्माच्या कार्यक्रमाला परमानंद आले आणि परमानंद आल्यानंतर त्यांनी महाराजांकडनं ते दान सगळं स्वीकारलं. आता महाराजांच्या पहाऱ्यासाठी एकतर मिर्झा राजा जयसिंगाचे काही सैनिक आणि काही औरंगजेबाने नेमलेले सैनिक, म्हणजे हम्म. काही राजपूत आणि काही मुसलमान असे हम्म. सैनिक होते. ज्या पद्धतीनं कवींद्र परमानंदांचा सत्कार महाराजांनी केला, त्यांना घोडा दान दिला, त्यांना हम्म. हत्ती दान दिला, त्यांना सोनं दान दिलं, त्यांना 1,000 रुपये दक्षिणा दिली. आणि त्यांच्यासोबत आलेल्या 30 ते 35 ब्राह्मणांच्या जेवणावळी महाराजांनी त्या महालामध्ये सुरू केल्या, असा एक उल्लेख अच्छा. आहे. त्या जेवणावळींच्या नंतर गंमत अशी झाली की 22 तारखेला जेवणावळी संपल्या, महाराजांनी दान धर्म केला. तो दान धर्म ते सगळं दिलेलं ते तर परत नेलं पाहिजे ना परमानंदांनी त्यांच्या सोबत. बरोबर. त्यांना सोबत सोडण्यासाठी माणसं पाहिजेत. हम्म. महाराजांनी त्यांच्या सोबतची साधारणतः 30 ते 40 माणसं नेत्या कवींद्र परमानंदांच्या सोबत आलेल्या ब्रह्मवृंदांच्या पाठवणीसाठी, म्हणजे हम्म. त्यांना आग्रहून पुन्हा काशीला जाता यावं त्याच्यासाठी त्या महाराजांच्या महालातनं बाहेर काढली. आणि जेवणावळी झाल्यानंतर, पंक्ती संपल्यानंतर महाराजांनी स्वतः वेषांतर केलं. त्यांनी दाढी काढून टाकली, त्यांनी केस कापून टाकले. आणि आतापर्यंत परमानंदांसोबत आलेली जी सगळी ब्राह्मण मंडळी होती त्या ब्राह्मण मंडळींसारखा त्यांनी वेश केला, त्यांनी पगडी घातली. आणि ती पगडी घातल्यानंतर पालख्यांमध्ये बसून परमानंदांच्या सोबत आलेल्या ब्राह्मणासारखे महाराज तिथनं निसटले. ते आग्र्याच्या बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर महाराज दक्षिणेच्या दिशेने आले आणि परमानंद मात्र राजस्थानच्या दिशेने गेले, असे उल्लेख राजस्थानी कागदपत्रांमध्ये येतात.
ही सुटकेची दुसरी बाजू आहे. अशा दोन बाजू महाराष्ट्रात सांगितल्या गेल्या पाहिजेत, पण आपण एकच बाजू ऐकतो. नाही, पण ह्याच्यामध्ये एक मुद्दा आता उपस्थित होतोय की तू जो आता उल्लेख केलास तो सगळा राजस्थानी कागदपत्रांचा केला. पण आपल्या इकडे हो. भांडारकर प्राच्यविद्या आहे किंवा विविध जे बखरींचे उल्लेख केले जातात. हो. समकालीन काही बखरी असतात त्यांचे उल्लेख केले जातात. त्याच्यातला उल्लेख नेमका काय सांगतो किंवा आपल्या महाराष्ट्रातले जे सांगितलं ना इतिहास बकरीन. असतात. हा, बकरींमध्ये जो उल्लेख आहे तो उल्लेख नंतरचा आहे. म्हणजे महाराज सुटून गेल्यानंतर औरंगजेब जेव्हा दिल्लीमध्ये आला आणि तो आल्यानंतर त्यांनी जाब विचारला त्याच्या प्रशासनाला की हे कसं झालं, काय घडलं. हम्म, ते जे उत्तर आहे ते बखरींमधलं उत्तर औरंगजेबाच्या प्रशासनाने औरंगजेबाला दिलेलं उत्तर आहे. हम्म, लक्षात हम्म, येत आहे. त्यांना काहीतरी कारण सांगणं आवश्यक आहे ना, तर ते औरंगजेबाच्या प्रशासनाने त्याला दिलेलं उत्तर म्हणजे बखरींमध्ये आलेलं उत्तर आहे. आणि राजस्थानी कागदपत्रांमध्ये हा असा उल्लेख आहे. पण खरं सांगू का तुला, महाराजांना त्या काळात 2 महिन्यानंतर महाराज जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांना विचारायची सुद्धा कोणाची हिंमत नव्हती. आणि हा सुद्धा उल्लेख आहे, आणखी तुला सांगतो की आता महाराजांसोबत शंभूराज आहेत, त्यांचं वय 9 वर्ष आहे साधारणतः. आता हम्म, 9 वर्षांच्या शंभूराजांना घेऊन महाराज पेटाऱ्यातनं सुटले असा उल्लेख त्या बखरीमध्ये. तर तिथे वेगळा उल्लेख सापडतो. 9 वर्षाच्या शंभूराजांना महाराजांनी नेलं नाही. त्यांनी निराजीरावजींसोबत महाराज त्या शंभूराजांना तिथेच ठेवलं. कारण हम्म, विश्वास बसावा की पोरग इथे आहे म्हणजे बाप इथेच असेल. हम्म, 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 आणि आग्रा सोडल्यानंतर महाराजांनी पत्रव्यवहार केला आणि मग सांगितलं की आता मी सुटलेलो आहे, आता तुम्ही शंभूराजांना पाठवा. मग ते शंभूराजे मथुरा आणि ते सगळं प्रकरण त्याच्यानंतर घडलेलं आहे. आणि मग रावजींनी शंभूराजांची व्यवस्था लावली, ते तिथनं निघाले. आणि ते निघाल्यानंतर त्यांनी त्यांचा चार्ज हिरोजी फर्जंदांकडे दिला. इतके दिवस महाराज म्हणून निराजीरावजी वावरत होते. आणि आपण काय ऐकतो ना की हिरोजी फर्जंद वगैरे झोपला आणि ते हम्म, सगळं हम्म, मदारी मेहता ते सगळं. हम्म. तर त्याच्या आधी निराजीरावजी चित्रात आलेले आहेत राजस्थानी कागदपत्रांमध्ये. हा हा एक उल्लेख आहे. हा त्याच्यातला आणखी एक उल्लेख आहे, तो विसरायला नको म्हणून सांगतो. त्यांनी आणखी देखील एक मुद्दा उपस्थित केलेला होता, तो म्हणजे की हिरकणी तिच्या सत्यतेवर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं होतं. हिरकणीच्या बद्दल देखील त्यांनी म्हटलेलं होतं. तर त्याच्याबद्दल तर मी काय तुला सांगू नेमकं. का, माझा वैयक्तिक दृष्टिकोन म्हणजे मी इतिहास अभ्यासक असलो आणि मी इतिहासाच्या बखरी किंवा या सगळ्या कागदपत्रांचा जरी अभ्यास करत असलो तरी सुद्धा आग्र्याहून सुटकेची कथा किंवा हिरकणीची कथा ही काल्पनिक असेल किंवा काहीही असेल असं असं म्हणणं आहे. मला सांग, आता सगळ्याच गोष्टींचे इतिहासात उल्लेख जर आपण शोधायला गेलो तर हम्म, ते कसं शक्य आहे. महाराजांनी कधीतरी म्हणजे पु ल देशपांडेंचं ते एक फार सुंदर वाक्य आहे, मी नेहमी उदाहरण देत असतो की महाराज म्हणजे कुठल्याही बखरीत काही कधीही लिहिलेलं नाही, पण तेच महाराज कधीतरी जेवायला बसले आणि ते सोयराबाईंना म्हणाले असतील ना की सोयराबाई पिठलं काही जमलं नाही आज तुम्हाला. तर मुळात हम्म. मला असं म्हणायचं की सगळेच उल्लेख जर आपण कागदपत्रांमध्ये शोधत गेलो आणि सगळेच उल्लेख जर त्या आपण बखरींमध्ये शोधत गेलो तर इतिहास आपल्याला खऱ्या अर्थानं कळायचाच नाही. नाही, हिरकणी सारखी एक त्याच्यावरचा मुद्दा असा आहे पार की त्यांनी ज्या पद्धतीने मुद्दे मांडलेले आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी महाराजांच्या शौर्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. हा, आता आता मुद्दा हा आहे की त्यांची टोन काय आहे दीपक. त्यांचा टोन असा की त्यांनी लाच दिली आणि त्यांनी हम्म, पैसे दिले आणि महाराज सुटून गेले. तर मला हे सांगायचंय संपूर्ण महाराष्ट्राला या निमित्ताने की लाच देऊन पैसे देऊन सुटून जाणे इतका सोपा कारभार औरंगजेबाच्या दरबारातला नाही, लक्षात घ्या. बरं, लाच देऊन सुटले किंवा पैसे देऊन सुटले हा जर मुद्दा आपण तिथे मानला किंवा काही समजा सरदार असतील ज्यांना महाराजांनी कदाचित हाताशी घेतलं पण असेल, पण त्या सगळ्या सरदारांची एवढी हिंमत होती का की औरंगजेबासारखा दिल्लीचा बादशाह त्याच्या बादशाहीकडनं महाराजांनी दिलेली लाच ते घेतील आणि ते महाराजांना सोडून देतील. हम्म. असं नाहीये, लक्षात घ्या. असं नाहीये, इतकं सोपं नाहीये ते प्रकरण. लाच दिली आणि सोडून दिलं. त्यामुळं रोष कशाचा आहे, रोष या गोष्टीचा आहे. कदाचित त्यांनी थोडीफार हातमिळवणी केली असेल ना, की जुजबीत गोष्टीत आपण काही वेळेला काही माणसांची मदत घेतो, तशी मदत घेतली असेल. पण संपूर्णपणे त्या मदतीवर महाराज सुटले असा असा जो दावा केला जातोय, मला असं वाटतं तो दावा जरा धाडसीपणाचा आहे, लक्षात घ्या. तो दावा करताना आपण विचार केला पाहिजे. नाही, खरं तर तुझ्याशी चर्चा करण्याच्या पाठीमागचं कारण तेच होतं की जेव्हा हा. एखाद्या पद्धतीनं कुठल्याही आपल्या महापुरुषांच्या बद्दल बोलताना आपण हो. त्यांच्या विषयी सांगताना आपला टोन कसा आहे हो. त्यातूनही जर तुम्ही सेलिब्रिटी आणि पर्सनॅलिटी मी एक असता. गोष्ट सांगू का, आणि मी एक गोष्ट सांगू का, आता हे का करू शकले महाराज, आता ह्याचं लोकांच्या लक्षातच येत नाही. ह्याचं प्लॅनिंग काय मी तुला सांगतो. हम्म, आता आपल्याला प्रश्न पडला पाहिजे ना, औरंगजेबाच्या दरबारात महाराज गेलेले होते, शंभूराजे सोबत होते. तर हम्म, महाराज दोघच जातील का मला सांग. 15-20 माणसं घेऊन महाराज जातील का. 400 लोक घेऊन महाराज दिल्लीला गेले होते असा हम्म, उल्लेख आहे.
मग त्या 400 लोकांचं काय झालं? मग जर चिरीमिरी देऊन महाराज सुटले असा जर आपण अर्थ काढायचा घेतला, तर मग त्या 400 लोकांचं काय झालं हा प्रश्न येत नाही आपल्या समोर. दोनच माणसं कशी मागे राहिली? ह्याचं उत्तर आहे, ह्याचं उत्तर ऐका. ह्याचं उत्तर असं आहे की अटक 29 मे, त्याच्यानंतर सुटकेपर्यंत महाराजांनी मधल्या काळामध्ये औरंगजेबाला लिहिलेली पत्र आहेत. त्या पत्रांमध्ये असं लिहिलेलं आहे की आता तुम्ही मला अटकेत केलेलं आहे, मला पकडलेलं आहे. माझ्यासोबत माझी जी एक हुकमी एक 30-40 माणसं आहेत त्यांना तुम्ही ठेवा, पण माझ्या सोबतची ही जी 300-350 मावळे आलेले आहेत ना, त्यांना तुम्ही सोडा, हम्म. त्यांना तुम्ही पाठवून द्या पुन्हा तिकडे महाराष्ट्रामध्ये, असं सांगून त्यांच्या सुटकेची कागदपत्र तयार केलेली आहेत महाराजांनी. लक्षात येत आहे का? हम्म. त्यांच्या सुटकेची कागदपत्र तयार करून घेतली, त्यांना शिक्के दिले. आणि इतकं सोपं आहे का मला सांग? दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत मुसलमानांचं मुघलांचं राज्य आहे ना, मग त्या राज्यात त्या माणसांना, त्या मराठ्यांना अटकाव केला नसेल कोणी? त्यांना विचारलं नसेल की तुम्ही दिल्लीहून असे इथे येत आहेत आणि नाही इकडे कुठे हे- चाललात, पळून नाही चाललात की हे काय? जर प्रश्न ज्या कदाचित ज्या ठिकाणी नाही हे जर प्रश्न कदाचित सोलापूरकरांना जर पडले असते तर ते अधिक उत्तम झालं असतं आणि अधिक बरं झालं असतं. जे तू नाही सांगतो नाही की मी ते म्हणजे तो मुद्दा काही केवळ फक्त सोलापूरकरांपुरताच नाही, पण जो कोणी हा या दृष्टीने अभ्यास करतो आहे किंवा आपल्या दैवताबद्दल जेव्हा एखादी व्यक्ती बोलते आहे तेव्हा ते करणं अतिशय महत्वाचं असतं आणि गरजेचं असतं. आणि त्यातूनही जर का एखादी सेलिब्रिटी पर्सनॅलिटी जर असेल तर त्यांनी किती तोलून एक्झॅक्टली, मापून बोललं पाहिजे हे आपण अत्यंत बरोबर. ज्या पद्धतीनं सोलापूरकरांनी विधान केलं आहे त्यानंतर आपल्याला लक्षात येतं. आणि त्यामुळेच तुझ्याशी चर्चा करण्याच्या पाठीमागचं किंवा तुझ्याकडून ही माहिती जाणून घेण्याच्या पाठीमागचं कारण हेच होतं की सोलापूरकरांसारखी जेव्हा एखादी पर्सनॅलिटी असणारी व्यक्ती बोलते आणि नको तो वाद ओढावून घेते, तर अशा वेळेला आपण आपल्या जे कोणी सन्माननीय महापुरुष आहेत, कुठलेही महापुरुष असतील ते, त्यांची महती तर आपण कमी करत नाही आहोत ना. आपण ज्या पद्धतीनं टोन बोलतो आहोत आपण त्यांच्याबद्दल बोलायला हवं स्वाभाविकच. कारण त्यांची महती, त्यांचं महत्व किंवा त्यांचे नकळत आपल्यावर होणारे संस्कार हे कुठेतरी आपल्याला जीवनात उपयोगी होत असतात. त्यांनी जे आपल्या पुढे इतकं मोठं कार्य उभं करून ठेवलेलं आहे. त्यामुळे ही चर्चा ह्याच्या पाठीमागचं कारण हेच होतं की जेव्हा सोलापूरकरांसारखी एखादी व्यक्ती बोलते तर त्यांनी तितकंच जपून बोलायला हवं. तू जेव्हा अशा लोकांना भेटतोस किंवा बोलतोस त्यांनी त्यांच्याकडून तुला नेमकं काय शिकायला मिळतं आणि काय शिकू नये असं तुला वाटतं, अगदी जाता जाता थोडक्यात. मी खरं सांगू का, मी सोशल मीडियावरती इतिहासाबद्दल खूप वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होत असतो, पण आता मी संभाजी महाराजांचा वाद ताजाच आहे महाराष्ट्रामध्ये, त्यांच्या ट्रेलरचा बरं. तो वाद काही अजून थांबलेला नाही. तर त्यावर पण मी व्यक्त झालेलो आहे की माझं म्हणणं हे आहे ना की आपण इतिहासाचं इंटरप्रिटेशन कसं करतो, आपण इतिहास कसा मांडतो, आपण इतिहास कुठल्या भाषेत मांडतो, आपण इतिहास कुठल्या शब्दात मांडतो, आणि त्या शब्दांचे परिणाम नव्या पिढीवरती काय होतात याचा आपण विचार केला पाहिजे. आणि एखादी गोष्ट सांगताना, एखादी गोष्ट रंगवताना त्याचा चहूबाजूंनी विचार केला पाहिजे. जो विचार महाराजांनी केला होता, महाराजांच्या मनात मी आणि शंभूराजे सुटून गेलो पेटाऱ्यात बसून आणि आपण निघून जाऊ, पळून जाऊ, असा विचार नाहीये. माझ्या हम्म. सोबत ज्यांच्यामुळे मी हे राज्य उभं केलंय ना, त्या मावळ्यांचं माझ्या नंतर काय होईल, आधी त्या मावळ्यांची सोय महाराज लावतात आणि नंतर स्वतःच्या मुक्ततेचा विचार करतात. मला असं वाटतं महाराज जर आपल्या मावळ्यांचा इतका विचार करत असतील तर आजच्या काळात बोलताना त्या महाराजांना मानणाऱ्या तरुणांचा विचार जर आपण केला तर मला असं वाटतं नक्कीच बदल घडेल, नाही का? नक्कीच. खूप खूप धन्यवाद की या संपूर्ण विषयावर तू एक वेगळ्या पद्धतीने प्रकाश टाकला आणि ही जी संपूर्ण गोष्ट म्हणण्यापेक्षा की नक्की काय घडलं असावं याबद्दलचं तुझं देखील जो अभ्यास आहे तू मांडलास आणि एबीपी माझाच्या साठी इतकी छान माहिती दिलीस त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद दीपक. थँक्यू.